आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. आपण अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक पाहत आहोत. राज्यातील सर्व शाळांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, माननीय आयुक्त, महानगरपालिका सर्व, संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. 5वी आणि 8वी वर्ग जोडण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याबाबत 29 एप्रिल 2024चं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. 15/3/2024च्या संदर्भानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 1 ते 4च्या शाळांना 5वीचा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक माध्यमिक वर्ग जोडण्यास, तसेच 1 ते 7वीच्या वर्गांना 8वीचा वर्ग आवश्यकता असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यात शासन निर्णय 15/3/2024 प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. अशा पद्धतीने कार्यवाही करावयाची आहे. अनुक्रमांक, कालावधी, कारवाईची कारवाई, नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी. 2 ते 15 मेपर्यंत करावयाची प्राथमिक शाळांचे दर्जावाढ करणे, यासाठी आवश्यक असणाऱ्या शाळा निश्चित करणे. संबंधित गट शिक्षणाधिकारी, वार्ड ऑफिसर. 16 ते 22 मे दरम्यान गट शिक्षणाधिकारी, बोर्ड ऑफिसर यांनी आवश्यक बाबीची पडताळणी करून प्रस्ताव शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद प्रशासनाधिकारी यांच्याकडे दाखल करणे. संबंधित गट शिक्षणाधिकारी, बोर्ड ऑफिसर. 23 ते 31 मे दरम्यान करावयाची कार्यवाही. शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी यांनी प्रस्तावाची पडताळणी करून मंजूर पायाभूत पदे, आवश्यक भौतिक सुविधा यांचा आढावा घेऊन प्रस्ताव शासन निर्णय 15/3/2024 नुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडे मान्यतेस सादर करणे. शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद व शिक्षणाधिकारी नपा, मनपा, कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाधिकारी 1 ते 7 जून दरम्यान करावयाची सक्षम प्राधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून प्रस्तावावर निर्णय घेणे. मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका 8 ते 14 जूनपर्यंत करावयाची कार्यवाही. प्राथमिक शाळेची दर्जावाढ केलेल्या शाळांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी करणे. शिक्षक, भौतिक सुविधा यांची आवश्यकता. शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद प्रशासनाधिकारी 15 जून प्राथमिक शाळांची दर्जावाढ केलेली वर्ग प्रथम सुरू करणे. संबंधित गट शिक्षण अधिकारी, बोर्ड ऑफिसर, प्रशासन अधिकारी, नपा, मनपा, कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व. 15 जून ते 30 जूनपर्यंत करावयाची कार्यवाही. प्राथमिक पायाभूत मंजूर पदामधून माध्यमिक पदामध्ये उच्चीकरण करावयाचे असल्यास प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत संचालनालयास सादर करणे. नियुक्त असलेले अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, महानगरपालिका 15 ते 30 जूनपर्यंत वर्ग राज्यातील 5वी 8वी वर्ग जोडण्याबाबत कार्यवाही होणार. तसेच शालेय शिक्षण, क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय 15/3/2024 मुद्दा क्रमांक 7 मधील खालील बाबी विचारात घेण्यात याव्यात. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2009 मधील भाग 3 कलम 4(6) नुसार येत्या 1ली ते 5वी ह्यामध्ये शिकणाऱ्या बाबत वस्ती नजीकच्या 1 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व 6 ते 11 वर्ष वयोगटातील किमान 20 बालके उपलब्ध असेल तिथे शाळा स्थापन केली जाईल. येत्या 6वी ते 8वी ह्यामध्ये शिकणाऱ्या बालकाबाबत वस्ती नजीकच्या 3 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत येत्या 5वी मध्ये किमान 20 बालके उपलब्ध असतील तिथे शाळा स्थापन केली जाईल. उपरोक्त शासन निर्णयानुसार कार्यवाही करताना खालील बाबीची प्रामुख्याने दक्षता घेण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा माध्यमिक दर्जावाढ करताना आपल्या जिल्ह्यातील पायाभूत पदाच्या मर्यादेतच वाढीव पदे निर्माण करावीत. प्राथमिकची पायाभूत पदे शिल्लक असताना त्या पदाच्या मर्यादेत माध्यमिक पदाची आवश्यकता असल्यास अशा पदासाठी शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळांचा दर्जावाढ करताना आपल्या जिल्ह्यातील पायाभूत पदांच्या मर्यादित दर्जावाढीचे अधिकचे
प्रस्ताव प्राप्त झाले असल्यास उदा पायाभूत पदामध्ये 20 पदे शिल्लक आहेत व मागणी 30 पदाची असेल अशा परिस्थितीत दर्जावाढ देताना शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लांबच्या अंतरावर जावे लागत असल्यास अशा मूळ शाळेस दर्जावाढ देण्याचा प्राधान्यक्रम ठरवावा. तरी उपरोक्तप्रमाणे विहित कालावधीमध्ये आवश्यक कारवाई होईल याची दक्षता घेण्यात यावी. शरद गोसावी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राच्या पुणे यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक. 5वी 8वी वर्ग जोडण्याबाबत 15 ते 30 जूनपर्यंत होणार कार्यवाही. हे परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हे परिपत्रक आपण डाउनलोड करू शकता.